तर पुन्हा एकदा आपण मुंबईची आकडेवारी पाहूया। भाजप आणि शिवसेना युती 122, तर ठाकरे बंधू आणि शरद पवारांची राष्ट्रवादी 69 जागांवर आघाडीवर आहे। तर काँग्रेस इथे काँग्रेस आणि वंचित 21 जागांवर, राष्ट्रवादी इथे एका आणि इतरांना 12 जागा। तर पुण्यामध्ये पूर्ण निकाल भाजप 118, शिवसेना एका जागेवर। राष्ट्रवादी जी आहे काँग्रेस शिवसेना यांना एकत्रितपणे 17 जागांची आघाडी आहे। तर राष्ट्रवादी म्हणजे अजित पवारांना 17 आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीला 2 जागा या ठिकाणी मिळालेल्या आहेत। ठाणे महापालिकेतलं चित्र पाहूया। भाजपला 25 जागा, ठाणे महापालिकेत शिवसेनेला 55 जागा। तर ठाकरेंना या ठिकाणी 1 जागा आणि शरद पवारांना 11 जागा या ठिकाणी मिळालेल्या आहेत। ठाण्याचा गड हा एकनाथ शिंदे यांनी राखलेला आहे। निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार आता निकाल समोर येत आहेत। त्यामध्ये भाजप 82, ठाकरेंची सेना 63, शिंदे सेना 26 जागांवर विजयी। काँग्रेस 22 जागी विजयी झाले, MIM 8 जागांवर विजयी झालेली आहे। सपा 2 जागांवर, मनसे 7 जागांवर विजयी झालेली आहे। मुंबई प्रभाग 82 मधून भाजपच्या अमीन जगदीश्वरी विजयी झाले आहेत। तर प्रभाग 99 मध्ये ठाकरे गटाच्या चिंतामणी निवाते विजयी झाले। त्या प्रभाग 82 मधून भाजपच्या अमीन जगदीश्वरी विजयी झालेले आहेत। प्रभाग 99 मध्ये ठाकरे गटाच्या चिंतामणी निवाते या विजयी झाल्यात। प्रभाग 82 मध्ये भाजपच्या अमीन जगदीश्वरी यांचा विजय। दुसरीकडे प्रभाग 99 मध्ये ठाकरे गटाच्या चिंतामणी निवाते यांचा विजय। मुंबईमध्ये आकडेवारी पुन्हा एकदा आपण पाहूया। तर भाजप शिंदे 122, राष्ट्रवादी 1, ठाकरे बंधू 69 आणि काँग्रेस 21 जागांवर। तर इतरांना इथे 12 जागा मिळालेल्या आहेत। नाशिकमधला निकाल आपण पाहूयात। स्पष्ट निकाल, भाजप पूर्ण बहुमतात। तर महापालिकेमध्ये अनेक जागांवर धक्कादायक असे निकाल लागले। पुण्यामध्ये जेलमध्ये राहून सुद्धा महाराष्ट्रामध्ये 3 महिला 1 पुरुष विजयी झालेत। सोलापूरमध्ये हत्येच्या आरोपात अटकेत असलेल्या भाजपच्या शालन शिंदे विजयी झाल्यात। तर पुण्यामध्ये दादा गटामधून आंदेकर टोळीमधील 2 महिला देखील जिंकलेल्या आहेत। जेलमधनं शिंदे गटाचे ललित कोल्हे जळगावमध्ये विजयी झालेत। तर महापालिकेमध्ये अनेक जागांवर धक्कादायक असे निकाल समोर आले आहेत। नाशिकमध्ये भाजप पूर्णतः बहुमतामध्ये 72 जागा, शिंदे आणि राष्ट्रवादी एकत्र लढले होते। शिंदेना 26 तर दादांना 4 जागा या ठिकाणी मिळाल्या। ठाकरेंची शिवसेना 15, मनसे 1, काँग्रेसला 3 जागा इथे मिळाल्या आहेत। कोल्हापूरमधलं चित्र पाहूया। भाजपला 24, शिवसेनेला 14 आणि राष्ट्रवादीला 4 जागा एकत्रितपणे, तर दुसरीकडे काँग्रेसला 37 जागा मिळाल्या। शिवसेना ठाकरेंच्या शिवसेनेला 1 जागा मिळाली। कोल्हापूरमध्ये सर्वाधिक जागा मिळून सुद्धा काँग्रेस त्या ठिकाणी सत्तेपासून दूर आहे। नागपूरमध्ये नेहमीप्रमाणेच भाजपला 102 तर शिंदेच्या शिवसेनेला 2, राष्ट्रवादीला 1 जागा मिळालेली आहे, तर काँग्रेसला 35 जागा या ठिकाणी मिळालेल्या आहेत। नागपूरमध्ये काँग्रेसला इतक्या वर्षांनी